नमस्कार। आजचा व्हिडिओ फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दाखवण्यासाठी आहे। त्यांना मला काही दाखवायचं आहे। दाखवायचं यासाठी की पोलिसांचा सन्मान, पोलिसांची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे, यासाठी दाखवायचं। आजकाल महाराष्ट्रामध्ये पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांना कमी लेखण्याची स्पर्धाच लागली आहे जणू। देवेंद्रजी, पोलिसांचा हा सन्मान परत मिळवून द्यावा लागेल। वाजेसारख्या माणसाला पदरी बाळगणे आणि त्याच्याकडून वाटेल ती कामे करून घेण्याची सवय काही राज्यकर्त्यांना लागलेली आहे। त्यामुळं मुंबईत काय, बीड जिल्ह्यात काय, मुंबईत काय आणि मुंबऱ्यात काय, बीडमध्ये काय, सगळीकडे सारखंच होत आहे। आपल्याला हांजी हांजी करणारा, आपलं सगळं ऐकणारा पोलीस अधिकारी पदरी बाळगायचा आणि वाटेल ते करून घ्यायचं। त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलातल्या लोकांचा पदोपदी अपमान करण्याची स्पर्धाच लागली आहे। आणि खास करून ती माणसं ज्यांनी अत्यंत वाईट वाईट प्रसंगात काही गोष्टी घडवल्यात। होय, मी बोलतोय मुंब्रा नरेश जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत। जितेंद्र आव्हाडांच्या घरी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र पोलीस दलातला एक कर्मचारी गेला आणि याचा प्रचंड राग आव्हाडांना आला। माझ्या घरी का असा प्रश्न आव्हाड विचारू लागले। माझ्या घरी का हे किती वेळेला आव्हाड बोललेत हे तुम्हाला आधी मी ऐकवतो। माझ्या घरी का एवढंच, तेवढं ऐका। तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे। अरे कशाला तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना। ऐकलं आव्हाड साहेब? पोलीस घरी आल्याचा एवढा राग का यावा? देवेंद्रजी, असा पोलीस घरी पाठवता येत नसतो। आव्हाडांच्या घरी पोलीस जाण्याचं कारण अनंत करमुसेला याच आव्हाडांनी आपल्या घरी बोलवून मारलं होतं। जितेंद्र आव्हाड आपल्याच घरी अशा स्वरूपाची मारहाण करतात हे याआधी घडलेलं आहे। पदरी बाळगलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पाठवूनच हे घडवून आणलं होतं। म्हणून आव्हाड म्हणायचे, माझ्या पोलिसाला तरी विचारायचं की पदरी बाळगलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कडूनच हे घडवलं होतं। अनंत करमुसेची केस जशी जशी स्ट्रॉंग होऊ लागली, करमुसे कोर्टातून याची पुन्हा पुन्हा उजळणी करू लागले। याचा पुनर्तपास करण्याची कोर्टानं मागणी मान्य केली। आव्हाडांना जामीन घ्यावा लागला। त्याच्यानंतर काय झालं होतं आठवतंय? त्याच्यानंतर त्या पोलिसाचा गूढ मृत्यू झालाय। ज्यानं अनंत करमुसेला नेऊन मारलं होतं, गूढ मृत्यू। ती आत्महत्या आहे, नैसर्गिक मृत्यू आहे की काही दगाफटका आहे, याचा शोध अजून लागलेला नाहीये, आव्हाड घरी पोलीस पाठवून माहिती घ्यायची नसते हा नियम आहे का? हा नियम अजिबात नाही आहे। तरीही आव्हाडांना प्रचंड राग येतोय, प्रचंड राग। आणि आव्हाड थैथयाट करतायत। कर नाही त्याला डर कसली हो? घरी पोलीस आला काय आणि काही आलं काय फरक पडतो? आणि मुळात प्रेस कॉन्फरन्स प्रायव्हेट कशी असते? प्रेस कॉन्फरन्स प्रायव्हेट कशी असते? आपल्याकडे त्या तमाशाच्या फडामध्ये कनातीत होतो तो तमाशा, बंदिस्त मध्ये होतो तो शो, आणि एका खोलीत होती ती बैठक, त्याला बैठक म्हणतात। मुजरा असाच होतो, खोलीतही होतो आणि बैठकीतही होतो, त्याला म्हणतात बैठक। हे का त्या प्रायव्हेट सारखी बैठकीची पत्रकार परिषद होती काही? 4 जणांनी मिळूनच 2 बाया समोर नाचणार, 4च बघणार, 2 वाजवणार, अशी बैठक होती काही? प्रेस कॉन्फरन्स प्रायव्हेट कशी असू शकेल? ती तुम्ही हॉटेलमध्ये घ्या, ती तुम्ही कार्यालयात घ्या की अजून कुठे घ्या, प्रेस कॉन्फरन्स प्रायव्हेट कशी असू शकेल? आव्हाडांना आपली प्रेस कॉन्फरन्स प्रायव्हेट होती असं का वाटतंय? आणि आलेल्या पोलिसाचा किती अपमान करावा, काही अंदाज त्याच्याविषयी काही? त्याला तुम्ही अरे तुरे बोलताय, त्याची मजा घेऊ म्हणताय, सोडणार नाही म्हणताय, मारलं असतं म्हणताय, चोरीचा आरोप करताय,
एवढा सगळा अपमान पोलिसाचा होतोय, तो पोलीस बिचाऱ्या आपल्या वरिष्ठांना फोन लावतोय. त्या कोण वरिष्ठ अधिकारी माहित नाही मला, त्या नाही सर नाही सर नाही सर करतायत. त्या नाही सर काय करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला आवाड अत्यंत उर्मटपणे बोलतायत. हे सगळं तुम्हाला पुढच्या 1 मिनिटात बघायचंय. घ्या बघून. थोडीशी अक्कल आपल्याला काय अधिकार घरी जायचा? तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे लावायला पीएस छानला त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं याला चहा पण पाहतात. असं आता तुमची मजा येईल कमिशनरेट मध्ये इथपर्यंत तुम्ही कुठे बसलेले होते? तुम्ही आलात कुठे? कुठे बसलेले होतात? कुठे? तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. प्रति गेलेलो तेच बघायला गेलेलो, चेन चोरले गेले 4. त्याचा आळ मी तुमच्यावर घेतला तर आता तो आळ तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. हॉटेलमध्ये यायचं तुम्ही येऊन उभे राहा, रेस्ट हाऊस मध्ये यायचं तुम्ही येऊन उभे राहा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. तुम्ही आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना, अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून. आमच्यावर कसली वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते सिनियर डीसीपी येत नाही एसबीचा, तोपर्यंत त्यांना मी सोडणार नाही. म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही बोलतो. त्या वरिष्ठांना सांगा उद्या तुम्ही आम्हाला इथे समजा इथे पोर आहे बघितलं, पोलिसांवर चोरीचा आरोप करण्याची हिंमत येते. पोलिसांना अरेतुरे बोललं जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना इकडे या म्हटलं जात आहे. एक पोलीस कर्मचारी देवेंद्र फडणवीस जी ओलीस ठेवला जातोय आणि त्याच्या करवी अधिकाऱ्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि वातावरण अशी निर्मिती होतीये की महाराष्ट्राचे पोलीस आवाडांवर लक्ष ठेवतायत. का ठेवू नये? ज्यांनी घरात कर्मुशेला बोलावून मारलं त्याच्यावर तर लक्ष ठेवायलाच पाहिजे असं आमचं मत आहे. नमस्कार.